चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला। जो सल्ला सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत फायद्याचा आहे। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना 31 मे पर्यंत 100% थांबवायची आहे या ठिकाणी कांद्याची विक्री। जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्याचा हा सल्ला मान्य केल्यामुळे भविष्यात होणार कमीत कमी तिप्पट ते चौपट फायदा। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की जर आपण सर्वांनी 31 मे पर्यंत कांद्याची विक्री ही थांबवली तर आपला भविष्यात कधी आणि कशा पद्धतीने होऊ शकतो तिप्पट ते चौपट फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी आता प्राप्त करूयात। ज्यांना ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करावं, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव त्यांच्यासाठी सध्याच्या घडीचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की आपण सर्वांनी आता 31 मे पर्यंत 100% थांबवायलाच पाहिजे कांद्याची विक्री। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की 31 मे पर्यंत आपण सर्वांनी कांदा विक्री ही का थांबवावी। 31 मे पर्यंत कांदा विक्री थांबवल्यानं आपला भविष्यात कसा फायदा होऊ शकतो आणि जर 31 मे पर्यंत कांदा विक्री करायची नसेल तर मग आपण सर्वांनी नक्की कांदा विक्री ही कधी करायला पाहिजे की ज्यामुळे आपला तिप्पट ते चौपट फायदा होऊ शकेल। चला या सर्व प्रश्नांची एक एक करून आपल्या सर्वांना अचूक आणि सविस्तर उत्तरे या ठिकाणी देतो। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी दिसत आहे ही कांद्याची दर पातळी सध्या 500 रुपये प्रति क्विंटल पासून 1000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। पण भविष्य असंच राहणार आहे का? तर असं राहणार नाही। लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या सर्वांना अल निनोची शक्यता असल्यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन कमी दिसणार आहे। जे रनिंग वर्ष आहे त्याच्यामध्ये सुद्धा कांद्याचं उत्पादन बऱ्यापैकी घटले, म्हणजे इथून पुढचं भविष्य कांद्याचं जे आहे ते त्या ठिकाणी थोडंसं अडचणीचे कशा बाबतीत उत्पादनाबाबतीत। मग याचा परिणाम काय होणार तर याचा परिणाम मागणी आणि पुरवठ्यावरती होणार, कारण ती पुरवठा हा भविष्यात घटणार। मागणी स्थिर राहिली आणि पुरवठा घटला तर त्या वस्तूचा भाव हा वाढत असतो। मग हे सगळं खरं आहे सर, पण यासाठी किती काळ या ठिकाणी लोटावा लागणार आहे? तर लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी देखील ऍक्च्युअल पाऊस किती पडतो कसा पडतो हे बघणं गरजेचे आहे। म्हणून जून च्या एंड पर्यंत स्थिती स्पष्ट होईपर्यंत कांद्याच्या दरात प्रचंड तेजी येणार नाही। तेजी येणार आहे पण प्रचंड तेजी येणार नाही। मग जून महिन्यात स्थिती स्पष्ट झाली की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिने हे तीन महिने मात्र कांद्याच्या बाबतीत प्रचंड तेजीचे असणार आहेत। आणि ऑगस्टला कांदा 4000 तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत कांदा 5000ला सुद्धा गवसणी घालू शकतो। म्हणजे आजचा भाव 500 ते 1000 आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा विचार केला तर भाव 4 ते 5000, म्हणजे तसं बघायला गेलं तर हे 5-6 पट होईल, पण कमीत कमी तिप्पट ते चौपट म्हणायला काही हरकत नाही। मग आपण 31 मे पर्यंत कांद्याची विक्री का थांबवायची? तर 31 मे पर्यंत याच्यामुळे कांद्याची विक्री थांबवायची की अवकेचा दबाव हा मे महिन्यात असतो। हा भले या ठिकाणी अवकेचा दबाव मागच्या वर्षीपेक्षा कमी असला तरी देखील दबाव असणार आहे, त्यामुळे भाव तर मे महिन्यात सुद्धा सुधारणार आहे, पण प्रचंड तेजी मात्र आपल्याला जून एंडिंग पासूनच दिसणार आहे। यामुळे आपण आपलं सोनं पितळच्या भावात विकायचं नाही, यासाठी तुम्हाला सूचित करतो आणि सचेत करत आहे की बाबा 31 मे पर्यंत फक्त कांदा विक्री करू नका। मग जून महिन्यापासून टप्प्याटप्प्याने कांदा विक्री केली तर काही हरकत नाही, कारण भविष्य कांद्याचं हे फार 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 उज्ज्वल आहे, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि त्याच्यामुळे तुम्हाला सल्ला दिला की 31 मे पर्यंत अजिबात कांदा विक्री ही करू नका। भविष्यात देशात कांद्याचा जो भाव आहे तो कसा राहणार
याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या वेळेत उदय लाड आपल्या सर्वांचे मानतो. मनापासून खूप खूप आभार.